सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवत तिला चंदनाचा सूर्यवर प्रकटला. हातात घेऊन भवानी तलवार शत्रूवरती गरजला आणि अवघ्या धरतीवर असा एकच आणि एकच राजा होऊन गेला. अवघ्या धरतीवर असा एकच आणि एकच राजा होऊन गेला. राजा जर मी दगड झाले ना तर त्या सह्याद्रीची होईल, जर मी माती झाले ना तर या महाराष्ट्राची होईल, जर मी तलवार झाले ना तर आई भवानीची होईल. आणि याही पलीकडे जाऊन सांगते राजा, जर पुन्हा मानव जन्म मिळाला ना तर फक्त आणि फक्त राजा तुमचा मावळा होईल, राजा तुमचा मावळा होईल. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे साक्षात शिवछत्रपती यांना त्रिवार मानाचा मुजरा. 350 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात यवनी सत्तांच्या तापांच्या खाली कित्येक आई बहिणींच्या बंगड्या फुटत होत्या आणि याची जखम मासाहेब जिजाऊ यांच्या मनाला होत होती. ही जखम मनात ठेवूनच त्यांना डोहाळे लागले ते स्वराज्याचे. डोहाळे लागले माझ्या जिजाऊला स्वराज्याचे, डोहाळे लागले माझ्या जिजाऊला दानपट्टे चालवण्याचे, डोहाळे लागले माझ्या जिजाऊला घोड्याची स्वारी करण्याचे, डोहाळे लागले माझ्या जिजाऊला स्वराज्याचे. आणि याच माझ्या जिजाऊनं आई भवानीच्या मंदिरात जाऊन घंटानाद केला होता की पुत्र देशी ऐसा गुंड, ज्याचा तिन्ही लोके असे झेंडा, ज्याचा तिन्ही लोके असे झेंडा. कारण काही चाललं होतं तेव्हा, काही परिस्थिती होती देवाची. कोण्या एका आदिलशानं यावं आणि माझ्या माई बहिणीच्या अब्रूची लक्तर करून जावी. तरुणांना डांबून ठेवलं जायचं आणि आपल्या सैन्यामध्ये सामील करून घेतलं जायचं. जे वृद्ध बापुडे आहेत त्यांना आपल्या सैन्यामध्ये सामील करून घेतलं जायचं. लहान मुलांची कत्तल केली जायची. अशी भयानक परिस्थिती होती तेव्हाची. आणि हीच परिस्थिती बदलण्यासाठी बेचिराग झालेल्या पुण्यामध्ये कसबा गणपतीची स्थापना करून समाजकंटकांना सडेतोड जबाब देणार ही बया तुमच्या आमच्या सारखीच दिसणारी होती हो. आणि माझ्या जिजाऊनं पाहिलेलं हे स्वराज्याचं स्वप्न, माझ्या मासाहेब जिजाऊनं पाहिलेलं हे स्वराज्याचं देखण्याचं स्वप्न आता अस्तित्वात उतरत होतं. शालेय वर्षाच्या 1551 वर्षी शुक्लनाम संवत्सरात सिंहलग्नावर आणि हस्त नक्षत्रावर शुक्रवार दिनांक 19 फेब्रुवारी 1630 रोजी सायंकाळी 6 वाजता पृथ्वीच्या साम्राज्याचे 5 ग्रह अनुकूल स्थितीत असताना शिवनेरी गडाचे दरवाजे आनंदाने उघडले गेले आणि एक गाय धावत धावत गडाच्या पायथ्याशी आली आणि आनंदाने ओरडून सांगायला लागली की अरे माझा राजा जन्मला, माझा शोभा जन्मला, माझा शोभा राजा जन्मला. दलितांचा कैवारी जन्मला, दुःखितांचा सौहारी जन्मला, माझा श्रीकृष्ण जन्मला, माझा राजा जन्मला, माझा शोभा जन्मला, माझा शोभा राजा जन्मला. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. खरं तर आज जर आपल्याला विचारलं ना माझा राजा कोण होता, माझा छत्रपती शिवाजी राजा कोण होता, तर आज आठवतात त्या फक्त 3 गोष्टी. 1 अफजल खानाचा वध, 2 शाहिस्ता खानाची बोटे,